आणखी एक मोठी बातमी पुण्यातनं येतेय। भवानी पेठ गुळआळी वटेश्वर भुवनला मोठं झाड कोसळलंय। वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलाय। झाडाखाली अनेक वाहनं सुद्धा अडकली आहेत। अग्निशमन दलाकडनं बचाव कार्य सुरू आहे। झाड कोसळल्यानं काही गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धुवाधार होणारा पाऊस आणि त्यामुळे गेल्या 24 तासातच 24 झाडं उन्मळून पडल्याची घटना ही कालच पुण्यामध्ये घडली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की हे मोठं झाड जे आहे ते पुण्यात कोसळले। भवानी पेठ गुळआळी वटेश्वर भुवन या ठिकाणी हे झाड उन्मळून पडले। वडाचं झाड आपण बघतोय उन्मळून पडलेलं आहे आणि त्यामुळे रस्ता सुद्धा अक्षरशः उखडलेला गेलाय। भवानी पेठ गुळआळी वटेश्वर भुवनला हे मोठं झाड कोसळले आणि वाहतुकीसाठी आता रस्ता बंद झालाय। याच झाडाखाली अनेक वाहनं सुद्धा अडकली आहेत। मात्र रस्त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बचाव कार्य सध्या सुरू आहे। झाड कोसळल्यानं गाड्यांचं नुकसान झालंय। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, सध्याचे काय अपडेट्स? झाड कधीपर्यंत बाजूला हटवलं जाईल? खरं तर ज्या प्रकारे गेले 3 दिवस पुण्यामध्ये पाऊस होत आहे आणि वटेश्वर हा जो एरिया आहे गुळआळी हा एकूणच पेठांमधील हा संपूर्ण विभाग आहे आणि तिथे आता हे झाड पडलेलं आहे। वडाचं झाड आहे जे उन्मळून पडलेलं आहे आणि त्याच्याखाली अनेक वाहनं ही अडकलेली आहेत। मात्र अग्निशामक दल हे सतर्क असून आता लवकरात लवकर हे झाड काढण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। खरं तर 3 दिवस पाऊस ज्या प्रकारे पडत आहे आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी इमर्जन्सी सेवा अग्निशामक दल हे सतत पुरवत आहे, त्याच्यामुळे हे झाड काढण्यासाठी देखील तेवढं मनुष्यबळ इथे आता अवेलेबल होऊ शकत नाहीये प्रज्ञा, कारण ज्या प्रकारे सिंहगड भागात पाणी शिरलेलं आहे अनेक भागांमध्ये, त्याच्यामुळे अग्निशामक दलाचे अर्धे सर्व कर्मचारी तिथे आहेत। त्याच्यामुळे पेठ एरियामध्ये लवकरात लवकर पोहोचून हा रस्ता नागरिकांसाठी रिकामा करण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। झाड मोठं आहे त्याच्यामुळे कशा प्रकारे ते झाड बाजूला काढून त्याच्या खालची वाहनं ही काढता येतील या सगळ्याबाबत अग्निशामक दलाचे कर्मचारी हे काम करत आहेत सध्या। नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र झाड मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर आता रस्ता सुद्धा उखडला गेलाय आणि रस्त्याचं काम सुद्धा महापालिकेला हाती घ्यावं लागणार आहे।